आढाळी MIDC मध्ये खनिज सदृश मातीची चोरी झाली आणि जर आमचे काल शिंदे सेनेचे तालुका प्रमुख त्या ठिकाणी पोहोचले आणि मी त्यांच्याकडे माहिती घेतली, ते 7 ते 8 एकर मध्ये हे उत्खनन झालेलं आहे आणि हे काही एका दिवसाचं उत्खनन नाही. इथं जवळपास 1-1.25 महिना काम केलं गेलं असं त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली. तर मला असं वाटतं की यामध्ये दोडामाचे तहसीलदार आणि दोडामाचे PI हे जबाबदार आहेत. यांच्या संमतीशिवाय हे उत्खनन होऊ शकत नाही. त्यामुळे दोडामाग तहसीलदाराची आणि दोडामाग PIची यांची नार्को टेस्ट करा गरज आहे. एक साधा जर डंपर गेला, लोक घरासाठी एक डंपर रेती काढतात, त्यांना 1.5 लाख रुपये दंड ठोठावला जातो. ही लोकांसाठी असते रेती किंवा कुठच्या तरी विकास कामासाठी असते. पण ही जी माती आहे ही कुठे जाते, काय जाते, याला तहसीलदार पकडत नाही. फ्लॅट मध्ये चोऱ्या होत्या, आम्ही समजू शकतो कोणतरी चोर आला चंदगडवरून आणि काहीतरी एक फ्लॅट फोडला आणि काहीतरी घेऊन गेला. पण 6.5 महिने 1.5 महिने काम चालू असून तर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन म्हणजे तहसीलदार आणि PI याला जर कळत नसेल तर त्यांनी दोघांनी राजीनामे द्यावे. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला की या दोघांची नार्को टेस्ट करा. हे चोरी होण्यास हेच कारणीभूत आहेत आणि ह्यांच्या सहमतीशिवाय ही चोरी झालेली नाही.